हा फार मोठा विजय आहे. एवढ्या कमी वेळेत इलेक्शन लागल्यानंतर कुठली तयारी नसताना आम्ही फक्त मतदारांच्या विश्वासावर उतरलो आणि ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील भरघोस असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. विरोधकांचे आरोपी बिनबुडाचे होते, खोटे होते हे सर्वांच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्हाला बळी न पडता संपूर्ण मतदार आमच्या पाठीशी राहिला. भविष्यात फार मोठं आव्हान आहे. निश्चित आम्ही त्यांच्यासाठी चांगल्या स्कीम वर्कआउट केलेले आहेत आणि आमचं विजन 2.0 हे अतिशय मोठं होणार आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये चांगले संचालक निवडून आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच चांगलं काम करता येईल मला. राजकीय हस्तक्षेप झाला असा आरोप झाला. नाही, बिलकुल नाही. हा पहिल्यापासूनच खोटे आरोप होते. कुठलाही राजकीय हस्तक्षेप या इलेक्शन मध्ये नव्हता. हे पूर्ण कलाकारांसाठी लावलेली निवडणूक होती, इलेक्शन होतं. राजकीय हस्तक्षेप असतात तर इलेक्शनचं चित्र वेगळं असतं, परंतु असं सुद्धाही काही नव्हतं. हा संपूर्ण विश्वास कलाकारांचा. हा विजय सोपा नव्हता, कारण 45,000 वर्ग सभासदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील सभासदांना न्याय मिळावा म्हणून मी कोर्टात लढत होतो. परंतु अल्पशा सभासदांमध्ये ही निवडणूक लावली आणि हे आम्हाला फार आव्हान होतं. परंतु हे आव्हान आम्ही पार पाडलं, कारण आम्हाला विजन होता. पूर्ण आम्ही केलेली कामाची यादी होती. संपूर्ण कलाकार आमच्या पाठीशी राहिले, सभासद पाठीशी राहिले, म्हणून आम्ही जिंकलो. आणि भविष्यात हे आव्हान आम्ही निश्चित पेलू. त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवू. निर्मात्यांपासून ते स्पॉट वाईज पर्यंत अनेक प्रॉब्लेम्स आहेत, ते सॉल्व्ह करू जेवढं आम्ही करू शकतो. पाहिजे सांगा बघू. चेहऱ्यावरनच तुम्हाला प्रतिक्रिया कळत असेल. त्याचबरोबरीने सगळा जो काही उत्साह जल्लोष इथे चाललेला आहे त्याची तीच खरी पोचपावती आहे की इथे कोणी तुम्हाला असं चेहरा पाडून बसलेलं दिसणार नाही, एकमेकांवरती रागवून बसलेलं दिसणार नाही. कारण का एकदा का निवडणूक झाली की आम्ही सगळेजण परत एकत्र येतो, एकत्र आमच्या हक्कांसाठी भांडतो. एकमेकांमधलं भांडण असताना ते नवरा बायको सारखं आहे. 4 भिंतींच्या आतलं ते बाहेर पडणार नाही कधीच. आणि बाहेर पडताना एकत्र आम्ही सगळेजण एकत्र मिळूनच आमच्या हक्कांसाठी भांडू. उमेदवारी अर्ज आपण भरला होता. मला हे कौतुक खूप वाटतं की म्हणजे राजकारण आणि इलेक्शन हे असं का समीकरण असावं. हे इलेक्शन खरं लढण्याचा निर्णय मी घेतला होता किंवा फॉर्म भरण्याचा मी निर्णय घेतला होता तो नीलम शिर्के म्हणून घेतला होता, अभिनेत्री म्हणून घेतला होता. गेली 28 ते 30 वर्ष या रंगभूमीवरती मी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून काम करते. अजूनही माझं निर्माती म्हणून नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम सुरू आहे. त्यामुळे 100% मी उमेदवार म्हणून माझा हक्क होता त्याच्यावरती. पण मी फॉर्म भरल्यानंतर वर्षा उसगावकरांचा फॉर्म आला. त्याच्या आधी आला असता तर मी नक्कीच फॉर्म भरला नसता. लक्षात येईल की आपण बोललेलं वाक्य आपल्याला परत गिळावं लागत नाही. एकीकडे आता मतदारांनी आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे. कशा पद्धतीचं यापुढे चित्रपट महामंडळाचं काम करणार? चित्रपट महामंडळाचं कामकाज थोडंसं करोनामुळे, थोड्याशा काही मधल्या आतल्या कुरबुरींमुळे थांबलं होतं, पण ते यापुढे थांबणार नाही. जे काही पेंडिंग आहे काम ते तर पूर्ण करणारच. त्या पलीकडे नवीन नवीन अजेंडे आणणार 100%. यामध्ये दिग्गज कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, चित्रपट महामंडळाशी निगडीत जेवढे असतील त्यांना विश्वासात घेऊन जे अगदी त्यांच्या सोयीचं असेल त्यांच्या म्हणजे त्यांच्या सहकार्याने हे कामं पुढे होत राहणार आहेत. त्याच्यामध्ये 100% पहिलं तर ऑफिसेस जी काही प्रत्येकाचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये झालं पाहिजे, नाशिकमध्ये झालंच पाहिजे. यासाठी की सगळ्यांनाच मिळून एकत्र कोल्हापूरमध्ये येणं शक्य होत नाही. कोल्हापूरची जी निष्ठा आहे, कोल्हापूरचं जी पहिलं स्थापना झालेली आहे, हे महत्व कधीच कोणी हलवू शकत नाही. ते तसंच राहणार. कारण का कोल्हापूरकरांनी एवढं मोठं केलेलं आहे. ते माझी सुरुवात पहिल्या चित्रपटाची देखील मी कोल्हापुरातनंच केलेली आहे, पछाडलेला चित्रपट. त्यामुळे कोल्हापूरला आम्ही कधी जो प्रत्येकाने माइंडसेट करून दिला की कोल्हापूरला बाजूला करणार, हे पॅनल येणार, हे पॅनल तसं नाहीये. हे संपूर्ण महाराष्ट्राचं आहे. त्यामुळे एकाचा कोणाचा त्याच्यावर हक्क आहे आणि आमच्याकडेच असं होणार नाही. कारण का सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या कलाकारांचे, तंत्रज्ञांचे हे प्रश्न आहेत आणि ते मिळूनच सोडवले गेले पाहिजे. काम करायचंय, पद नको. फॉर्म भरला तर एवढं राजकारण झालं. असं काही नाहीये. आता तरी सध्या विजय झालेला आहे सगळ्या पॅनलचा. 14 उमेदवारांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते. पहिल्या दिवसापासून 100% माझा त्यांना पाठिंबा होता. आणि त्याचबरोबरीने आमचे 3 मेंबर्स आहेत ते बिनविरोध झालेले आहेत. वर्षाताई ह्या पॅनलच्या त्या पॅनलच्या असं नाही आहे. वर्षाताई आहे ती आमच्या बरोबर आहे, आमच्या सगळ्यांबरोबरीने काम करणार आहे. आणि आनंददादा आणि हे सगळे बिनविरोध झाले. त्यामुळे 17चे 17 आमचे. तुम्ही फक्त 14 म्हणू नका, 17चे 17 आमचेच. मी सांगितलं तसं की फक्त पॅनल म्हणून, खरं पॅनल म्हणजे काय असतो, तुमच्यावरती जेव्हा जबाबदारी दिली जाते ना तेव्हा सगळा महाराष्ट्र तुमच्यावर विश्वास टाकतो की तुम्ही आमचे प्रश्न मांडाल.
तुम्ही आमचे प्रश्न शासनाकडे न्याल, तुम्ही आमचे प्रश्न मंत्र्यांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाल, आमच्या अडचणी सोडवाल, आणि म्हणून आम्ही निवडून दिलेलं असतं. मग निवडून दिलं म्हणजे त्यांना वेगळी शिंग आलेली नसतात. प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पुढारी असतो, आणि त्या पुढाऱ्याने 100% आमचे हक्क आम्हाला मिळवून दिले पाहिजे. पण कदाचित आम्ही त्या टेक्निकमध्ये कमी पडलो असं मला वाटतं. भावना आमच्या सगळ्यांच्या चांगल्या होत्या. खूप चांगलं काम करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. पण मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो त्याच्यापुढे कोणाचाच काही चालू शकत नाही. पण मी आमच्या सगळ्यांचीच ही अपेक्षा आहे की ज्या कॉजसाठी आम्ही आलेलो होतो, की ज्या गोष्टी घेऊन आम्ही आलेलो होतो, ते जे संचालक मंडळ निवडून आलेलं आहे त्यांनी किमान त्या पूर्ण कराव्यात. मागच्या वेळेसारख्याच 10 वर्षात 2च AGM आहेत किंवा संचालक मंडळाची निवडणूक नाही असं न करता त्यांनी प्रॉपर पद्धतीनं महामंडळाची भरभराट करावी. अदरवाईज पुन्हा एकदा आम्ही आहोतच, त्याच्यासाठी आम्ही राहणारच आहोत. मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त दिसतंय म्हणून हा प्रश्न तुम्ही विचारताय. तर आम्ही राजकारणातली माणसं नाही आहे, त्यामुळं इतक्या प्रोफेशनल लेवलला ही निवडणूक निवडून आणणं आम्हाला खरंच शक्य झालेलं नव्हतं. पण त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक निवडून आणलेली आहे त्याच्यातून आम्हाला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण या निवडणुकीमध्ये कुठेतरी तुम्ही या निवडणुकीमध्ये कुठेतरी कोल्हापूरबाबत सुद्धा अपप्रचार झाला असं वाटतंय. अजिबातच झालेलं नाही, ॲब्सोल्युटली नाही. तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर मला सांगा कुठल्या बाबतीत काय झालंय. पण मी जिथे जिथे प्रेस घेतल्या, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, त्या सगळ्या ठिकाणी रादर खूप पॉझिटिव्ह मतं आम्हाला ऐकायला मिळत होती. पण त्याचं कन्व्हर्जन वोटिंगमध्ये होऊ शकलं नाही याचं आम्हाला वाईट वाटतं. मतदारांना पैशाचं आमिष दाखवण्याचे स्क्रीनशॉट सुद्धा व्हायरल झाले होते. कुठेतरी पैशाचा वापर निवडणुकीमध्ये झाला असं म्हणायचं. अगदीच शक्यता नाकारता येत नाही आहे ही सगळी. अदरवाईज एवढ्या व्यवस्थित पद्धतीनं आणि सगळ्या गोष्टी आम्ही मांडत असताना सुद्धा वोटिंगमध्ये जे रिझल्ट्स मिळत आहेत ते वेगळे आहेत. शेवटी वोटर्सनी ठरवायचं असतं त्या सगळ्या गोष्टी कुठल्या लेवलला जाऊन करायच्या आहेत आणि कुठल्या एखाद्या शॉर्ट टर्म गेनसाठी लॉंग टर्म गेन घालवायचा आहे हे त्यांचा प्रश्न आहे.